विदर्भ बळीराजा प्रकल्प संघर्ष समिति विदर्भ प्रदेश द्वारा मनोज भाऊ चौहान के नेतृत्व में एक पत्र परिषद का आयोजन दिनांक 25 सितंबर को किया गया, जिसमें प्रकल्पग्रस्तों की समस्याओं पर विस्तृत चर्चा करते हुए जानकारी दी गई। समाचार संकलन अशोक भाई जोशी। आणि त्या जनसंसदेच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे जे प्रश्न आहेत, आम्ही विदर्भातले प्रश्न घेऊन खऱ्या अर्थानं ही एक चळवळ उभी केलेली आहे। तुम्हा सर्व प्रकल्पग्रस्त बांधवांना या संदर्भात माहिती आहे की आम्ही सरळ खरेदी आणि प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र धारकांना नोकरी हे दोन विषय जे पॉलिसी मॅटर आहेत, धोरणात्मक आहेत, हे मंत्रालय स्तरावर शासकीय स्तरावर या संदर्भात निर्णय होणं अपेक्षित आहे। आणि या अनुषंगानं आम्ही सरकारला गेल्या 8 वर्षापासून ज्या प्रकारे आम्ही संघर्ष करतोय, चळवळीच्या माध्यमातून आमच्या बैठकी सुद्धा या संदर्भात अनेक वेळा शासनासोबत झाल्या आणि त्या बैठकीमधून ज्या प्रमाणात सरकारनं आम्हाला एक न्यायाची भूमिका घ्यायला पाहिजे होती, ती आतापर्यंत सुद्धा घेतल्याचं दिसत नाही। आता सुद्धा 2 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या समिती कक्षामध्ये विधान भवनामध्ये पावसाळी अधिवेशन काळात एक बैठक आयोजित केली होती। जवळपास 2.25 तास त्यावर चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये माननीय त्या विभागाचे अपर सचिव, मुख्य सचिव यांनी सुद्धा मान्य केलं की विदर्भामध्ये जे 200हून अधिक प्रकल्पांना 2000 ते 2013 या दरम्यान जे मान्यता दिल्या गेली आणि त्या प्रकल्पाच्या अंतर्गत विदर्भामध्ये 16,000 हेक्टर क्षेत्र हे शेतकऱ्यांचं अत्यंत कवडीमोल दरानं सरकारनं घेतलं। मी मनोज चौहान, अध्यक्ष विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना विदर्भ प्रदेश। या अनुषंगानं आज अमरावतीमध्ये विदर्भातील प्रकल्पग्रस्तांची एक जनसंसद आयोजित केली होती। त्या जनसंसदेच्या माध्यमातून आम्ही विदर्भातल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या दृष्टीने ज्या शेतकऱ्यांवर अत्यंत सरकारनं मोठ्या प्रमाणात अन्याय केला, त्यांना देशोधडीला लावलं, त्या शेतकऱ्यांचं गेल्या 7-8 वर्षापासून जे संघर्ष चालू आहे, विविध प्रकारच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारनं त्याच्यावर अजूनही कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही। निर्णयापर्यंत जेव्हा सरकार येते तेव्हा सत्तांतर होते आणि राज्यकर्ते पुन्हा प्रकल्पग्रस्तांना बगल देतात। म्हणून आम्ही आज असा निर्णय घेतलेला आहे की सर्व लोकांना बोलवून की येत्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी किमान 1 ते 1.5 महिन्यामध्ये सरकारनं प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भात योग्य असा निर्णय घेतला नाही, मध्यम मार्ग काढून तोडगा काढला नाही, तर आम्ही येत्या 7 डिसेंबर म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अमरावती ते नागपूर असा लॉंग मार्च आम्ही काढणार आहोत। त्याच्यावर आज जनसंसदेमध्ये सर्वांमध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात